संत या विश्वामधले शब्दवाणीचे अमृत वाटत असतात. त्यांच्या पवित्र वाणीने सहवासातील येणारे जीव पवित्र होतात. या कारणे संतांची संगती आवश्यक आहे. संत सदैव अमृतवाणी वाटत असताना संगतीच्या जीवालाही अमृतवाणी प्राप्त करून देत असतात. वाणी ही दोन प्रकारची आहे, अमृताची वाणी आणि अमृताविना उत्पन्न झालेली वाणी. अमृताची वाणी सुसंस्कारे विश्व घडवत असते, विश्वाला नवा आकार देत असते. म्हणजेच विश्वजीवांना घडवताना विश्वालाच अमृतवाणीने युक्त करण्याचा प्रयत्न करते. ती संतवाणी. पवित्र माता पित्यांच्या कुशीमध्ये जन्मलेले हे बाळ म्हणजे तान्हुले संतत्वाच्या रूपाला जे येते त्यामध्ये पवित्र वाणीचा मोठा भाग असतो. ही पवित्रता सर्वांना प्राप्त होते असं नाही. त्यामागे तप आहे, त्यामागे योग आहे, त्यामागे साधना आहे. संत विभूती या आपल्या साधनेने, आपल्या तपाने आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देतात, अमृतत्वाची वाणी जोपासतात आणि अमृताची वाणी वाटत असतात. त्यांची प्रवचनं असोत, त्यांची भजनं असोत, त्यांची कीर्तनं असोत, विश्वजीवांना अमृतवाणीने तृप्त करणारी असतात. शब्द श्रवणीय असतात, बोल अमृताचे असतात आणि विश्वजीवांना ते आपल्या संगतीने प्रभावित करून सुसंस्कारे घडविण्याचं कार्य करतात. आणि हे संत जीवनामध्ये त्याग करणारे असतात. व्यक्तिगत जीवनातल्या संघर्षाकडे दुर्लक्ष करतात आणि संतत्वाच्या उपाधीला येतात. त्यांचे थोर थोर उपकार या पवित्र भूमीवर आहेत, पवित्र विश्वभूमीवर आहेत. कारण विश्वाला सदैव आकार देण्यासाठी एकीकडे विज्ञानाची जशी गरज आहे तशी दुसरीकडे संतांच्या अमृतवाणीची आवश्यकता आहे. प्रत्येक जीवाला जर अमृतवाणीने संस्कारक्षम केले तर विश्व निश्चित अमृतवाणीने युक्त होईल आणि विश्वाला घडवण्यासाठी संतांच्या अमृतवाणीचे बोल सदैव अद्वितीय आणि चैतन्यपूर्ण असे असते.